सर्व सेवकांना माझा नमस्कार. परमात्मा एक स्टेटस डीपी चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज बाबाच्या जीवनावर आधारित प्रस्तावना सादर करीत आहेत. भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुनदेवजी यांना प्रणाम करून भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक. बाबाच्या जीवनावर आधारित प्रस्तावना मी सादर करीत आहे. परमेश्वरांनी आकाश, पाताळ, वायू, अग्नी व प्राणी या पंच तत्वावर आधारित सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केली. या पृथ्वीवर अनेक जीव, जंतू, प्राणी आणि वनस्पती यांची निर्मिती केली. मानव हा प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखण्याकरिता बुद्धी दिली. जे करून जो आपल्या बुद्धीचा वापर करून परमेश्वराला ओळखील, त्याचबरोबर मोह, माया, अहंकार हे गुणही त्याच्यातच निर्माण केले. मानव घडविताना परमेश्वरी हेतू हाच होता की तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून मोह, माया व अहंकार यांना बाजूला ठेवून विसरून त्यांचे लक्ष परमेश्वराकडे राहील व परमेश्वरी कृपा संपादन करून आपले मानवी जीवन सुखी राहील. पृथ्वीच्या रचनेप्रमाणे आणि निरनिराळ्या वातावरणामुळे मानवाने पृथ्वीचे अनेक खंड निर्माण केले आहेत आणि या प्रत्येक खंडात अनेक राष्ट्र निर्माण झालेत. मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोहित सत्य मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. या कालचक्रात सद्गुरु द्वारा युग, सत्ययुग, द्वापार युग, नेत्रयुग आणि कलियुग अशी 4 युगाची रचना केली. सत्ययुगात सर्व देव जन्माला आलेत अशी म्हण आहेत. त्याप्रमाणे जे जे महापुरुष जन्माला आलेत त्यांनी परमेश्वराची आराधना करून परमेश्वरी सिद्धी प्राप्त केली आणि सिद्धीनुसार त्यांनी आपापल्या परीने धर्म निर्माण केलेत. उदाहरणार्थ हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, सनातन धर्म इत्यादी. आणि त्यांनी परमेश्वराला अगणित नावे दिलीत. जसे अल्लाह, भगवान, येशू ख्रिस्त, बुद्ध इत्यादी. प्रत्येक धर्मात परमेश्वर हा एकच आहे असे सांगितले आहेत. इतिहासावरून आपण पाहतो, पण परमेश्वराची अगणित नावे असल्यामुळे मानव गोंधळतो व तो या सर्व नावानुसार अगणित परमेश्वर आहेत असे मानतो. हिंदू धर्मात तर 36 कोटी देवता आहेत असे म्हटले जाते. परमेश्वर निराकार आहेत. सत्य, नीती आणि आत्म्याच्या दृष्टीने अवलंबिलेले धर्मातील हीच परमेश्वर प्राप्तीच्या खरं गुण आहेत. पुढे कालांतराने मानवाने महापुरुषांनी परमेश्वराची ओळख करून दिल्याप्रमाणे त्यांची मूर्ती तयार केली. हिंदूंनी देवळे, मुसलमानांनी मस्जिद, ख्रिश्चनांनी गिरिजाघर आणि बुद्धांनी बुद्ध विहार बांधले आहेत. त्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना करून तिला देव मानून मूर्ती पूजा करण्यास सुरुवात केली. परंतु हे महापुरुष परमेश्वर नव्हते, तर त्यांचे अनुयायी होते. त्यांनी मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याचे कार्य केले. मानव बुद्धिजीवन असून सुद्धा खरा परमेश्वर कोण व कुठे आहेत हे तो ओळखू शकला नाहीत. धर्म निर्माण झाल्यावर काही देश धर्मवादी देश म्हणून उदयास आले. त्यातील काही एकधर्मी, काही बहुधर्मी तर काही धर्मनिरपेक्ष देश म्हणूनही संबोधण्यात येतात. यातील भारत हा धर्मनिरपेक्ष देश मानला जातो, कारण या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. धर्मातील लोकात
वृद्धी, चालविती, अंधश्रद्धा आणि प्रत्येकाला त्यांच्या धर्माबद्दल वाटणारा अभिमान यामुळे आपापसात भांडण होऊ नये म्हणून देश एक संघ राहावा हा त्यामागील मूळ हेतू होय. तसा भारत हा देश हिंदूचा देश आहे. जसे युग परिवर्तन होत गेले तसतशी मानवाची वृत्ती बदलत गेली आणि यातील काही लोकांनी सर्व धर्मात आपणच परमेश्वराचे खरे भक्त आहोत असे रक्षक आहेत या भावनेने त्यांनी मूर्ती पूजा अर्चा करून सुरू केली. मानवाला जीवन कंटताना बऱ्याच गोष्टीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू लागली. म्हणून त्यांनी मानवाला जे कार्य जमले त्याप्रमाणे त्यांनी काम करावे. उदाहरणार्थ, अन्न हवे म्हणून शेती करणे, वस्त्र हवे म्हणून कपडे तयार करणे, आहावयास घर तयार करणे इत्यादी प्रत्येक प्रकारची कामे मानवाने करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यांच्या कामधंद्यावरून जाती निर्माण झाल्या आणि कामाच्या स्वरूपावरून त्यांनी जातीमध्ये उच्च नीचचा असा भेदभाव सुरू केला. जे लोक परमेश्वराची पूजा करायचे कार्य करीत आहेत ते सर्वोत्तम मानू लागले. अशा रीतीने तो उच्चभ्रू समाज मानला गेला. परमेश्वराची खरी आराधना करणारे लोक दूर राहिले, परंतु परमेश्वराला प्राप्त करायच्या नावाखाली स्वतःला बुद्धिमान परमेश्वराचे एक अंग म्हणून घेणारे संधी साधू ढोंगी असे काही लोक निर्माण झालेत व ते इतरांचा छळ करू लागले. त्यांनी मंत्रतंत्र या विद्या हस्तगत करून लोकांच्या पिळवणुकीला सुरुवात केली. या प्रकारे संपूर्ण जगातील सर्व धर्मात अंधश्रद्धा निर्माण करण्यात आली. यामध्ये हिंदू हे अग्रेसर आहेत. अशा प्रकारे मानवाची सर्व दुःखे दूर करण्याचे अधिकार आम्हासच म्हणून असून आम्हीच दुःख दूर करू शकतो असा गैरसमज इतर मानवात निर्माण केला गेला. या सर्व युगात जेव्हा जेव्हा अराजकता, अनिती, अनिकता, असत्य, दुराचार, असत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, मोह, अहंकार या वृत्ती मानवात अभयंकर प्रमाणात वाढू लागल्या, तेव्हा तेव्हा परमेश्वराने या गोष्टीच्या नायनाट करण्याकरिता मानवाच्या स्वरूपात जन्म घेतला आणि त्या गोष्टीबद्दल मानवात जागृती निर्माण करून त्यांचा नाश केला. इतकेच नव्हे तर मानवाला परमेश्वरी गुणाबद्दल जागविले आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवण दिली. थोडक्यात आध्यात्मिक शक्ती, नीती, सत्य, आत्म्याच्या दृष्टीने अवलंबिलेले धर्मातील हीच खरी परमेश्वरी कृपा आहे. हे शिकवण्याचे कार्य या महापुरुषाकडून घडविले. अशा प्रकारे प्रत्येक युगात कालउक्ते सत्य नीती टिकविण्यासाठी परमेश्वराचा अंश म्हणून महापुरुषाच्या स्वरूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे. सध्या 3 युगे संपलेली असून 4थे युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या युगाच्या उत्तरार्ध सुरू आहे असे समजल्या जाते. या कलियुगात संपूर्ण जगात खूप मोठ्या प्रमाणात असत्य, अमर्यादा, अनिकता, भ्रष्टाचार, अत्याचार, अहंकार वाढत आहेत. स्वार्थीपायी जन्मताना आई वडिलांची पोटाच्या गोडीचे पिळवून होत आहेत. गरज पडल्यास त्यांची हत्या करण्यास व कचरणारे लोकही आहेत. साधू संत निर्माण झाले आहेत. ते तंत्र मंत्र मूर्ती पूजेला निर्माण करून गोरगरीब दुःखी कष्टी जनतेला लुबाडणे सुरू आहेत. मानवामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे. भारत हा
धर्मनिरपेक्ष देश असला तरी या देशाच्या धर्माच्या नावावर लोकांची पिळवणूक सुरू आहे. येथे मुख्यत्वे करून हिंदू धर्माचे लोक जास्त राहतात. हिंदू धर्मात सुद्धा कामबांधनावरून माणसाचे 4 भेद निर्माण केले आहेत. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ते चतुर्भेद आहेत. यात सुद्धा अनेक जाती निर्माण झालेल्या आहेत. या जातीमध्ये अनेक संत पुरुष, संत सद्गुरू निर्माण झाले आहेत आणि धर्माच्या नावावर परमेश्वराबद्दल जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करीत. परंतु ते खऱ्या अर्थाने परमेश्वरी ओळख करून देत नाहीत. असे म्हटल्यास वागणे ठरू नये, कारण त्यांनी चारित्र्याप्रमाणे तंत्र मंत्र मूर्ती पूजा ह्याच वृत्ती ठेवलेल्या आहेत आणि परमेश्वर यातच आहे असे ते सांगत असताना अशा प्रकारे ते अंधश्रद्धेला खत पाणी घालत आहेत. यामुळे सत्याचा लोप होत असून मानवात परमेश्वरी कृपेची खरी जागृती होताना दिसत आहेत. मानव हा आपल्या बुद्धीचा वापर करून त्याच्यावर येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करतो. बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम होऊन त्यांना अनेक शारीरिक दुःख निर्माण होतात आणि ती दुःखे उपचाराने लवकर बरी झाली नाहीत तर तो मानसिक व आर्थिक दुःखाने पीडित होतो. सर्व प्रकारचे उपचार करूनही त्याला समाधान मिळत नाही, तेव्हा तो निराश होतो. अशा वेळेस त्याला परमेश्वराची आठवण होते व तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी भटकत असतो. अशा वेळेस त्यांचा गैरफायदा संधी साधू लोक धर्माच्या नावावर घेतात, परंतु ते त्यांचे दुःख दूर करीत नाहीत. अशा परिस्थितीत देशात किंबहुना जगात शांती निर्माण करण्याकरिता सत्याने रोप परत लावावे असे परमेश्वराला वाटले असावे, जेणेकरून मानव जागृती होऊन कालचक्राप्रमाणे कलियुगातून जग पुन्हा सत्ययुगात सत्य नीतिमत्तेला धरून प्रवेश करील आणि म्हणून सत्य नीती प्रस्थापित करण्याकरिता सत्यवादी, प्रेमळ, मोह माया अहंकारापासून अलिप्त राहणारी परमेश्वराची खरी ओळख करून देणारी व्यक्ती तिच्या कर्तृत्वाने आणि मार्गदर्शनाबद्दल जागृती निर्माण होऊन आणि पुन्हा सतयुग निर्माण होईल. अशा एका निष्काम कार्य करणाऱ्या कर्मयोगी महापुरुषाची ती व्यक्ती मनुष्याला सत्य, मर्यादा, प्रेमाने आचरण करण्याबद्दल निष्काम भावनेने सदुहित परमेश्वराची निराकार आणि चैतन्य ओळख करून देते. इतकेच नव्हे तर नुसते आपल्या मार्गदर्शनाने आर्थिक असो नष्ट करते. ते परमेश्वराची ओळख म्हणून देताना सांगतात, प्रत्येकात विराजमान आहे. तो निराकार मानवात 24 तास चैतन्य आहेत, त्यांच्या आत्म्यात आहेत. परमेश्वर दिसत नसून त्यांचे गुण दिसतात. म्हणून मूर्तीपूजा हे असणारे सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करावे. त्या मानवाने मानवासारखे वागावे ही शिकवण मानव धर्म स्थापन केला. ज्याला जात पात नाही असे जे महापुरुष आहेत ते महान त्यागी नमस्कार. माझ्या बोलण्या चालण्यात काही भूलचूक झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी सर्वांना माझा नमस्कार.